तिचा बाप एक नंबरचा हेकट आहे माहितीये. माझा अपमान केला आणि घरातून पण हाकलून दिलं मला. मुद्दाम केलं त्यांनी सगळं. अगं कुठल्या जन्माचा बदला घेतोय ग तुझा बाप. आई काय झालं, का थांबलीस तू? नाही पाठवणार मला. आई पाठवतील, तू विचारून तर बघ. चल तू. आई माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला. खूप सिरियस आहेत ते. आई सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यांना. मला एकदा तरी त्यांना जाऊन बघावं लागेल. काय ग, तुझा म्हातारा बाप हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे हे तुला कसं कळलं? मगासपासून घरचा फोन तर वाजला नाही. खूप वेळ झाला, रिंग तुला वाजले. मामाचा फोन आला होता मोबाईलवर. काय? लँडलाईन एंगेज लागत होता ना, म्हणून मामाने माझ्या एका फ्रेंडच्या फोनवर फोन केला. तिने मला निरोप दिला. अच्छा, तू तुझ्या मामाला मैत्रिणीचा नंबर दिलास काय? जास्त आगाऊपणा केलास ना तर तुझ्या बापाला सांगेन मी. सांगू तुझ्या बापाला? आजी, आत्ता हे इम्पॉर्टंट नाहीये. आजोबा सिरियस आहेत. आईला त्यांना बघायला जायचंय. तिला प्लीज जाऊ द्या. प्लीज मला जाऊ द्या. काही जायचं नाही. उद्या तो म्हातारा मेला ना तरी मला काही सोयरसुतक नाही. काय बोलताय तुम्ही? आवाज खाली. माझ्याशी या आवाजात बोललीस ना तर थोबाड फोडीन तुझं. तुझा बाप त्याच्या कर्माने आजारी पडलाय. मी शाप दिला त्याला. वाटोळ होईल त्याचं. माझ्या पोराचं काम करत नाही का? काही एक जायचं नाही तू त्याला भेटायला. पण आजी, पिहू, मोठ्यांच्या गोष्टींमध्ये लहान मुलांनी बोलायचं नसतं. गप्प बसायचं. ऐका ना, मी हात जोडते तुमच्या समोर. हवं तुम्ही तिच्या पाया पडते. मला जाऊ द्या. एकदा मला बाबांना बघू द्या. एकदा सांगितलं ना जायचं नाही म्हणून. आई असं करू नका. हो तुम्ही, मी पाया पडते तुमचं. मला जाऊ द्या. मी तर तुला पाठवणार नाहीस, पण अभि सुद्धा तुला पाठवणार नाही. लक्षात ठेव. जा घरातली कामं कर. जा. तुझ्या बापाने काय नोकर पाठवलं नाही घरातली कामं करायला? चल जा. एकदा जाऊ द्या. आई 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 ऐका. आई हा रंग मस्त दिसतोय. हा छान आहे, छान आहे. आई 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 सांग ना आई तू चल. आजी. आई ऐका ना, एकदा त्यानं फक्त बघून येते. आई तू सांग ना तू. मंदार, अरे अजून आली नाही आपली अनु. बाबा तर बेशुद्धीत फक्त तिचंच नाव घेत आहेत रे. आई अगं मी पिहूला कंटिन्यूस फोन ट्राय करतोय, पण पिहूने तिचा फोन बंद ठेवलाय. ताईशी काहीच कॉन्टॅक्ट करता येत नाहीये का? आई मला नाही वाटत ताईच्या घरचे तिला पाठवतील. ऑफकोर्स. एवढा अपमान झाल्यावर कसे पाठवतील? त्याच्यात तुझी बहीण मूर्ख आणि तिच्या सासरकडचे दुष्ट आहेत. दुष्ट. चांगली जोडी.
खरंच खूप दुष्ट आहेत ही माणसं. देवा, अरे अशी उलट्या काळजाची माणसं माझ्या अनुच्या नशिबात का दिलीस रे? देवा, माझ्या बाबांना लवकर बरं वाटू देत. त्यांना काही होऊ देऊ नकोस. झालाय देव प्रकट झाला इकडे. पतिदेव, तुमच्यात काय पाणी बिणी विचारत नाही का नवऱ्याला? लग्नाला किती वर्ष झाली आपल्या? हा असा काही अवघड प्रश्न नव्हता की तुला रडू यावं. किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? एवढ्या वर्षात तुला हे नाही माहिती का की मला थंड पाणी लागतं? काय घेऊन ये. दरवेळी मी ठरवतो नाही चिडायचं, नाही चिडायचं, काहीतरी असं वागायचं आणि मग परत म्हणणार होऊ दे ना. ते कोर्टाचं माझं सॉल्व्ह झालं ना, केसचा निकाल माझ्या बाजूने लागला की एकेकाला वटणीवरच आणतो. काही बोलत नाही तर चालवले. आता ही बाटलीने पाणी आणि हे काय चाललंय? ते काय बाबा हॉस्पिटलमध्ये. बाबा सिरियस. कोण बाबा? कुठले बाबा? माझे बाबा. त्यांना हार्ट अटॅक आलाय. हो, ते सिरियस आहे. मला त्यांना बघायला जायला हवं. बस 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 बस. सिरियस आहे का? काय नको जाऊस तू. कारण आहे त्या मागचं. आता मी स्वतः तुला घेऊन गेलो होतो, आठवतंय तुला? तुम्हा सगळ्यांचा गुन्हेगार आहे. माफ करा मला. आम्हाला दोघांना माफ करा आणि आमच्या नात्याला आशीर्वाद द्या. माझ्या मनाविरुद्ध जाऊन ह्या असल्या माणसासोबत तू लग्न केलंस? काही माफी बिफी मिळणार नाहीये यांना. यापुढे माझ्या घराची पायरी चढायची नाही. कसे वागले ते आपल्याशी? माझा अपमान केला तर तो तुला सहन होईल का? पण अपमान सहन झाला नाही म्हणून 15 लाखाचा चेक तू फाडून टाकलास ना? हो, पण मग आपण गेलो होतो, त्यांनी आपला अपमान केला. तुझा माझ्या बायकोचा अपमान जर कोणी करत असेल तर अशा माणसाकडे मी कसं पाठवेन तुला? तू सांग. असं काय बोलताय तुम्ही? माझे बाबा आहेत ते. तू मानतेस बाबा, ते तुला मुलगी मानतात का? नाही मानत. किती अपमान केला त्या माणसाने आपला. कसं वागला तो माणूस आपल्याशी. आणि तेव्हाच मी तुला सांगितलं ना, तुझं माहेर तुझ्यासाठी तुटलंय. त्या दाराची पायरी आपण चढायची नाही. जिथे आपला अपमान होतो ती जागा आपल्यासाठी नसते. अहो, तुम्ही तरी समजून घ्या. खरं तर आपण दोघांनी मिळून ते काय म्हणालीस? तुझा बाप त्याच्या हेकट स्वभावामुळे आता अंथरुणाला खेळलाय, कळलं ना? माझा काही संबंध नाहीये, लक्षात ठेव. त्या दिवशी तो ज्या पद्धतीनं बोलला ना, ते त्याचं होतं. मी काही केलेलं नाही. आणि आता मी सांगतो ते ऐकायचं. जे काही वागलाय ना, तुझा बाप वागलाय आपल्याशी. अपमान त्यांनी केलाय आपला. आणि आता मी सांगतो नाही जायचं. जो माणूस आपल्याशी एवढं घाण वागतो ना, तो माणूस मेला तरी त्याला बघायला नाही जायचा. माझे बाबा आहेत. ए, गपचूप घरातली आपली कामं करायची. नाही जायचं. चल चल. जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
होणारच होत आहे. मंदार, थँक गॉड ताई तू फोन केलास. बाबांची तब्येत कशी आहे? शुद्धीवर आली का ते? नाही ग, अजून नाही आले शुद्धीवर. इनफॅक्ट अजूनही क्रिटिकलच आहेत. ताई तू कधी येतेस? प्लीज लवकर ये. आई पण वाट बघते तुझी. मंदार, मी कशी येऊ, काय करू, मला काहीच समजत नाही. ताई तू काही कर, तुझ्या घरच्यांना कसं समजावायचं ते तू बघ, पण प्लीज ये. बाबांना एकदा बघून जा ग ताई. निदान आईसाठी तरी ये प्लीज. आई काय झालं? मंदारला फोन केला होता मी आता. बाबांची तब्येत खूप खराब आहे. पिहू आई पण माझी वाट बघते का? काय करायचं मग आता? माहित नाही, मला काहीच कळत नाही. अविनाशने मला स्पष्ट शब्दात नाही म्हटलंय, नाही जायचं. पण माझं मन लागत नाहीये पिहू. एकदा मी लांबून का होईना बाबांना बघितलं, आईंच्या जवळ 5 मिनिटं बसले ना, तर मला बरं वाटेल का, मन शांत होईल माझं. मग आपण जाऊया हॉस्पिटलला. चल. पिहू, अभिननी मला नाही म्हटलेलं असताना मी कशी निघू? नाही निघू शकत मी, ते खूप रागवतील. आणि आजोबांना काही झालं तर तू आयुष्यभर गिल्ट घेऊन जगू शकशील. आई माझं ऐक, आपण जाऊया. कोणी उठायच्या आत परत येऊ. हं? आई आत्ता नाही, नको म्हणूस. प्लीज चल, प्लीज. मी येते तुझ्यासोबत. जाऊया आपण. मी 1 मिनिटात आले. हो, मी पण चेंज करून येते. हो, लगेच ये. हो. हळू जा. हो.
निघूया. काय कटकट आहे यार. आज सगळा दिवस इकडे बसून काढला. वेस्ट ऑफ टाइम. आई कसे बाबा अजून शुद्धीवर नाही आलेत का बाबा? अंडर ऑब्झर्वेशन आहेत. मी भेटू शकते त्यांना? कशाला? अजून तब्येत बिघडायला? दिव्या प्लीज. मला का गप्प करतोस तू? बेसिकली हिला इथं बोलवणारे तुम्ही शाणे आणि निर्लज्जासारखी वर तोड करून येणारी ही दीड शाणी. बाबा ICU मध्येच. हिला तिकडे पाठवून आणखीन कॉम्प्लिकेशन्स वाढवायचेत का? किती बोलशील ग? हं? ग काय वेळेचं काही भान आहे की नाही तुला? आई आई तू शांत हो. आई अगं बाबांना अजून भेटण्याची कोणालाच परवानगी दिलेली नाहीये. गोष्टी थोड्या क्रिटिकल आहेत ना म्हणून. आणि डॉक्टर जेव्हा आपल्याला परमिशन देतील भेटायला तेव्हा तू जाऊन भेटू शकतेस. माझं चुकलं. सगळं माझ्यामुळे होतंय. मी तिकडे यायलाच नको होत. मला खरंच माहित नव्हतं की अभि मला अचानक तिकडे आपल्या घरी घेऊन जातील ते. खूप आग्रह केला. दारातून परत जाणं मला बरं वाटलं नाही म्हणून मी आले तिकडे. खरंच ताई अगं तू स्वतःला नको ना दोष देऊस. ते म्हणतात ना कावळा बसायला आणि फांदी तुटायला, तसं झालंय. तू प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस. मंदार किती पाठीशी घालशील? हे सगळं हिच्याच मुळे झालंय आणि हिच्या नवऱ्यामुळे. जाता जाता शाप देऊन गेला होता तो, लक्षात आहे ना? त्याचा स्ट्रेस आला बाबांना. उद्या बाबांना काही झालं ना तर माझ्या बाबांना काही होणार नाही. माझे बाबा सुखरूप घरी येणार. हाय बाबांना काही नाही होणार. ती येतील सुट्टी. आपली प्रार्थना वाया नाही जात. सकाळ पण झाली. ही गेली कुठे?
बाबा अजून शुद्धीवर आले नाहीये पिहू. त्यांचा जीवाचा धोका टळलाय असं डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय माझा पाय नाही निघणार इकडून. रिलॅक्स, शांत हो. आजोबा येतील शुद्धीत. 6 वाजत आलेत. त्यांना जर कळलं की आपण घरी नाही होती, संपलं सगळं. मिस्टर गोखले, तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे. आम्ही त्यांना भेटू शकतो का? नाही, आता भेटता नाही येणार, पण तुम्ही त्यांना लांबून बघू शकता. आणि हो, तिथे जास्त गर्दी करू नका सगळ्यांनी, प्लीज. आई म्हणत मी बघू का? नाही. तू तर अजिबातच नाही. बाबांना आत्ताच शुद्ध आली, सो स्टे अवे फ्रॉम हिम. इनफ दिव्या, इनफ. अति करतेस तू आता. ताईला घरी जायला उशीर होतोय. ताई, तू जाऊन बघ बाबांना. जा लवकर जा. आई, आजोबा शुद्धीत आलेत हेच खूप आहे. तू आत्ता बाकी कसलाही विचार करू नकोस. बरं आई, आपल्याला निघायला हवं. घरात सगळे उठले असतील.